यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र हा आम्हाला अभिप्रेत आहे. या ठिकाणी प्रतापराव बद्दल मी थोडी नाराजी व्यक्त करतो. हे जे आजच्या नियुक्त्या होत्या या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मुंबईला झाली. आज सकाळी प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते. आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला. पण मला मोठा अतिशय दुःख आहे की प्रतापरावनं दक्षिणचं नाव काढलं नव्हतं, दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं. मला त्यांनी लेखी म्हणाले होते की नाही जातो, मला मी लेखी देतो कोणाकोणाचा अनाऊन्स करायचा आहे. कारण माझी आणि यांची चर्चा झाली होती, वरिष्ठांशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हा दोघांचे एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते. म्हणून मी स्पष्ट बोला प्रतापराव, कारण तुम्हाला सकाळीच बोलू मी. सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसलात, चहा पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं होतं. तर माझ्याबद्दल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये हे आहे, याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन. बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही. आणि प्रतापराव, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत. तर थोडंसं आम्हालाही काही स्वातंत्र्य लागेल. तुम्हाला काय मग काय करायचं करा ना. तर सासूबाई म्हणून आम्हाला विचारत ना, काय बाबा तुरीचं वरण घाला, मुगाचं घाला की पिठलं खाऊ घाला, पण आम्हाला विचारा. फक्त विचारतील तसं. म्हणून ते गोष्ट मला मुद्दाम कारण मला ते लपून ठेवता येणार नाही. महत्वाचा विषय आहे. ती एक माझी नाराजी आहे, याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन. बाकी सगळं या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम झाला, एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात आणि मोठ्या प्रमाणात प्रवेशही झाला. त्या प्रवेश झालेल्या सर्वांचं मी स्वागत करतो, पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि मी आपली सर्वांची परवानगी मागतो.